नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की आपल्याला हवे ते डॉक्युमेंट्स आपण ऑनलाईन कशाप्रकारे काढू शकतो. महाराष्ट्रात आपण आपले सरकार या वेबसाईटवर जाऊ शकता आणि तेथे व्हेरियस प्रकारचे डॉक्युमेंट्स असतील ते डॉक्युमेंट्स तुम्ही काढू शकता. फॉर एक्झाम्पल रेव्हेन्यू डिपार्टमेंटमधून तुम्ही एज, नॅशनॅलिटी आणि डोमासाईल, इन्कम सर्टिफिकेट, सिनियर सिटीझन सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आणि कास्ट सर्टिफिकेट इत्यादी सर्टिफिकेट काढू शकता. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जे सर्टिफिकेट्स फॉर एक्झाम्पल तुम्हाला शेतीची मोजणी करायची असेल तर त्यासाठीचे डॉक्युमेंट्ससुद्धा ऑनलाईन आपण काढू शकतो. तर मित्रांनो, आपण वेळ न घालवता त्या गोष्टीकडे जाऊ. तर आपले सरकार या वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील. एक तर ऑलरेडी रजिस्टर्ड कॅन्डिडेट म्हणून आणि दुसरं म्हणजे अनरजिस्टर्ड. अनरजिस्टर्डमध्ये न्यू रजिस्ट्रेशन करू शकतो. त्यामध्ये गेल्यावर तुम्हाला तिकडे व्हेरीफाय मोबाईल नंबर करावा लागेल, OTP जनरेट होईल, OTP एंटर करावा लागेल, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करावे लागेल आणि युजर नेम डिसाईड करावं लागेल. युजर नेम म्हणजे तुम्हाला कमीत कमी किती नंबर पर्यंत आपले अल्फाबेट्स डिसाईड करायचे ते तुम्ही डिसाईड करू शकता व त्याच्यानंतर तुम्ही ऑलरेडी रजिस्टर्ड म्हणून एंटर करू शकता. ऑलरेडी रजिस्टर्ड म्हणून तुम्ही एंटर केल्यानंतर फॉर एक्झाम्पल तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट काढायचं असेल तहसीलदारांकडून तर तुम्हाला रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या अंडर इन्कम सर्टिफिकेट या गोष्टीसाठी सर्च करावं लागेल. मग इन्कम सर्टिफिकेट हा ऑप्शन आल्यावर तिकडे सिलेक्ट करून तुम्हाला जे काही तुमची माहिती असेल ती माहिती टाईप करावी लागेल व त्याच्यानुसार जे डॉक्युमेंट्स हवे असतील ते डॉक्युमेंट्स PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करा. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही हे ॲप्लिकेशन मोबाईलवर ओपन करून अप्लाय केलं तर तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही किंवा डॉक्युमेंट अपलोड होणार नाही. याच्या व्यतिरिक्त खेलो रमी एकदम सेफली ऑन जंगली रमी अपलोड करण्याचा प्रयत्न केला आणि अपलोड झाले तर तुमचं ॲप्लिकेशन सक्सेसफुल व्हेरीफाय होऊ शकतं आणि तुम्हाला विदिन काय टाईम ड्युरेशन आहे त्या टाईम ड्युरेशननुसार तुम्हाला तुमची डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स मिळू शकतात. आणि डॉक्युमेंट्स जनरली JPG किंवा PDF या फॉर्मॅटमध्ये जर आपण PDF या फॉर्मॅटमध्ये पाठवत असतो तर त्याचं सक्सेस होण्याचे चान्सेस जास्त आहेत. धन्यवाद.